असं ते कच्चे घाणीचं तेल खायला आपण काय भैया आहे का? ते भैया लोक खातात. नाही बोलत आहे भाऊ. आपण फॉर्च्यून तेल खातो ना, फॉर्च्यून गुलाब ऑइल. हॅलो, नमस्कार, शुभ दुपार. कसे आहे? झालं का सगळ्यांचं जेवण? माझं जेवण झालेलं नाही, बाकी आहे. मी आत्ताच बाहेरून आले. बाहेरून म्हणजे मी डीमार्टमध्ये गेलेली. स्वयंपाक वगैरे केला होता मी. आज मी बनवली भेंडीची भाजी आणि भाकरी. तर आज नॉर्मलच आहे, संध्याकाळी काहीतरी स्पेशल करणार. तर मी आताच डीमार्टमधून जाऊन आलेले आहे. तर डीमार्टमधून काय काय सामान आणलेलं आहे तुम्हाला दाखवायची मला इच्छा झाली, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वांनी नक्कीच बघा आणि काय काय सामान आहे ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर चला मी तुम्हाला सामान दाखवते. तर हे बघा, एवढं सामान आणलेलं आहे. तेल, डाळी, तांदूळ, दही आहे, चणे आहे, नारळ आहे, गुलाबजाम पण आहे, टूथपेस्ट आहे, इडलीचं पीठ पण आहे. तर खूप सारं सामान आणि मॅगी पण आहे. भरपूर सामान आहे, इतकं मला काही सांगता येणार नाही, तुम्ही बघू शकता. बासमती राईस आणलेला आहे. मला आपल्या शेतकरी दादांनी सांगितलेलं होतं की तुम्ही डीमार्टला गेले तर इंद्रायणी राईस घेऊन बघा, खूप छान लागतो, टेस्टी असतो. पण मी बघितला, मला काय भेटला नाही, म्हणून मी बासमती राईस आणलेला आहे. बासमती तुकडा राईस असतो तो आणलेला आहे, तो पण छान लागतो. आणि बाकी सर्व डाळी आहे, मसूर डाळ, चणा डाळ, तूर डाळ सगळं आहे. तर बघा, एवढं आमचं महिन्याचं राशन आहे. तर कसं आहे राशन सांगा. आणि आज मी किचन किंग मसाला पण आणलेला आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती किचन किंग मसाला आणायची. गरम मसाला तर मी डेली आणते, पण यावेळेस मी किचन किंग मसाला आणलेला आहे. तो सुद्धा मी वापरून बघणार आहे कसा आहे. तर कारण भरपूर म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ बघितले मी, तर त्याच्यामध्ये किचन किंग मसाला म्हणजे खूपच म्हणजे ऐकलं. तर म्हटलं चला आता सगळे वापरत आहे तर आपण कशाला मागे राहायचं, म्हणून मी सुद्धा आणलेला आहे. तर नक्कीच मी आजपासून वापरून बघणार आहे कसा आहे. तर आणि आवडला तर मग किचन किंग मसाला कंपल्सरी करून टाकणार, मग गरम मसाला स्किप करणार. तर इतकं सामान मी आणलेलं आहे डीमार्टमधून. काय काय आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि तुमचा किराणा भरला आहे का नाही ते पण कमेंट करा. आमचं म्हणजे असं नक्की नाही आहे 1 तारखेला जायचं किंवा 4 तारखेला 10 तारखेला असं काही नाही. आमचे म्हणजे आम्ही मनाचे मालिक आहे, जेव्हा आमची इच्छा होते तेव्हा आम्ही जातो. आम्हाला म्हणजे असं नाही आहे की पगार आला तरच जायचं, असं काही नाही. आमचं म्हणजे मनात आलं की आम्ही कधीही जातो. तर आज पाऊस खूप होता, गेलो आम्ही तरीसुद्धा पावसामध्ये, पण थोडं भिजलो, पण हरकत नाही. चला बाय.